जय श्रीराम भावांनो, तर परत एका आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे. तर आपला आजचा व्हिडिओ होणार आहे पुणे टू नागपूर सावनेर फाटा म्हणजे कळमेर पुढं. तर मागच्या वेळेस आपण गेलतो सावनेरच्या पुढं म्हणजे MP. तर सावनेर म्हणजे नागपूरमध्ये आहे. तर आपण गाडी लोडिंग करायला सुद्धा आलेलो. आपण आलेलो दुपारी 2 वाजता. तर आता वाजलेले संध्याकाळचे 6. तर तुम्हाला दाखवतो मी आता कुठं आहे, काय आहे लोकेशन आपलं. तर हे समोरचं लोकेशन इथं बिल्डिंग वगैरे बघू शकता तुम्ही. तर आपण लय लवकर आलतो इथं. तर आजचा आपला व्हिडिओ फक्त नागपूरचा आहे. तर आपण गाडी नाही का म्हणजे लोडिंग पॉईंटला तर आलेलो आहे. पार्टीवाला म्हणलेला आहे 7 वाजता आपली गाडी लागणार आहे भरायला. तर आता 6:30 वाजलेले. आता पाहू, त्यांचा काय फोन नाही आला, जो कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. तर आपण इथं येऊन थांबलेलो आहे जवळ. तर त्यांचा जसा फोन येईल तशी आपण गाडी भरायला घेणार आहे. तर बघूया कधी फोन येतो काय. मग काय पलीकडे गाडी लावली होती तिथले आता जे प्रॉपर राहणार आहे ते म्हणे आम्हाला गाड्या लावायला जागा नाही, तुम्ही इथून गाडी काढा आणि दुसरीकडे लावा. मग आपण तिथून गाडी काढली डायरेक्ट एका आड साईडला गाडी लावली. तर आपल्याला भरायचं आहे समोरच्या कोपऱ्यात जी इकडं लाईट आहे का, तर हा जो लाईट आहे का त्या कोपऱ्यात आपल्याला गाडी लोड करायची आहे. पण आपण एकदम गचपणात गाडी लावायची. इकडं नाही का पा इकडे एक डब्बा पडलेलं आहे आणि इकडं बघू शकता एकदम पतली जागा आहे एकदम. आणि बिल्डिंग पाहिल्या कशा आहे, नाद नाही करायचं यांचा. तर अशा हिशोबाने हे समोर पण पहा. आपल्या पार्टीवाल्याला मी फोन केला तर आपला पार्टीवाला म्हणलाय माझ्या फोनला 2% चार्जिंग आहे, मी येतो म्हणे गाडी बसली. तर आता 7 वाजलेले, हा जो काय आलेला नाही, पाहू आता कधी येतो काय येतो. तर लवकर या म्हणावं भाऊ, काय तर लय उशीर झालेला आहे. पण तसं पण त्याचं काय म्हणणं आहे का बाहेर मुलीलरवाल्याची गर्दी लय का. तर आता जे कामाला जाणारे आहे त्यांची सुट्ट्या झाल्या असेल त्याच्या हिशोबाने. तर पाहू, जरी आपली गाडी लोड करायला घेतली आपल्याला तर अर्धा तासाचंच काम आहे गाडी लोड करायला. त्या हिशोबाने तुम्ही कधी लोड करू, आपल्या काय अडचण नाही. 8:30 वाजले ते ना. आपली जानी उभी होती एक साईडला. तर इतक्या अडचणी तर लावलं राव मी तिला. हे पाहिलं का गचपान कसं आहे. तर इकडे गचपानात थोडी साईडला दाबून उभी केली आणि बिल्डिंगा पाहिल्या का आपल्याला लोड करायचं तिकडे आहे. आता भावांना 8:30 वाजलेले, अजून काय त्यांनी मानव घेतलं नाही भरायला. तर मी फोन केला, मला म्हणतो तुम्हाला 9:30 ते 10 वाजतील म्हणे, तुम्ही जेवण वगैरे करा झोपा म्हणे गाडीवर. तर आपण एक चक्कर मारून येऊ चला. तर काय होतं पाहू आणि जाऊन येऊ तिकडं. किती म्हणजे रेडी आहे का नाही मला ते तरी कळलं नाही. आपण खरंच जेवण करून येऊ. डायरेक्ट आपलं झोपून घेतलेलं पुरण नाही का, हे का नाही. तर भावांना ते आलता आपल्याला बॉल व्हायला. तर चला करू गाडी चालू, जाऊ त्याच्याकडं. का तर लेवल टाइम झाला म्हणजे लेवलचा बसेल मी गाडीत जाऊन आलो त्याच्याकडे एकदा. तेव्हा म्हणला तुम्हाला सांगतो बिगतो काय. तर आत्ता साधारण वाजलेले 10 वाजता. आत्ता शिकतीने आपल्याला बोलवलंय. तर चला करू गाडी चालू. तर आपल्या गाडी इथं एकदम बारीक पेस आहे, त्या पेसमध्ये वळवायची आहे. बस. तर तुम्हाला दाखवतो इथला पेस. तर पाहिलं का किती बेकार गाचपान इथं. तर मी ह्या गाचपानात गाडी लावली होती राव इकडे. लय वाईट वाटत काय तर आपली जानला आपण एवढ्या घाण ठिकाणी उभं केलं. पण आता काय ना इलाज आहे, ऍडजस्ट करणं भाग आहे. तर हिला आता वळवायचंय आपल्याला रिवर्स. तर रिवर्स कशी बस आता विचार करू मग पाहू आता. एकदम जागा सुद्धा आपरी आणि त्याच्यात आपली गाडी लांब आहे. गाडी लांब असल्यामुळे लय सांभाळून घ्यावं लागत, सगळं ऍडजस्ट करावं लागत. तर भावांनो आपण लावलेली आता गाडी पॉइंटला. तर हे आहे आपला पॉइंट. तर पॉइंट म्हणजे आता तुम्हाला सांगतो कागद बिगदा साईडला ठेवले. तर तुम्हाला नाही का एक विषय दाखवायचा आपल्याला. विशेष म्हणजे काय, तर आपल्याला भरायचं आहे हे 5 स्टार मटेरियल. इसको बोलते इंग्लिश में संडास. तर हे पा एवढी सोय जर माणसाची केली हो, माणूस माजायचा नाही का. इंग्लिश भांडव पाईप बीप हे काय विषय हेच नाही कळलं. याला काय नाही, हे पाणी ठेवायला आहे इथं. काय म्हणतात ती टिश्यू पेपर काहीतरी हात धुवायला. हिद
अरे बास. तर आपल्याला लोडिंग करायचंय शेवालं मटेरियल. हे इथलं म्हणजे असे काय असेल तेवढे पीस टू 10-11 बसन जे बसन ते आपल्या गाडीत टाकून द्यायचे. तर आता गाडी वगैरे दिवस लावलेली आपण जाऊन येऊ. तर फटका मारून किती टाइम लागला विचारून घेऊ. मग काय तर भावंनो गाडी बिडी झाली भरून आता निघलो एकदम दमादमानी बाहेर. तर लय अडचणीत गाडी नेली ती भरायला म्हणजे एकदम सिटी. आता दम सगळं पाहावं लागत. माणसं रस्त्याच गाड्या लावून देते सिटी. एवढाच एक विषय आहे म्हणजे राहणार आहे का सिटी त्यांचं तर लय हाल असणार आहे. हो आता घेऊ काढून बाहेर दम से. पापा की परी किधर घूम रही रात को. व्हिडिओ कॉल चालू आहे डायरेक्ट. जाऊन द्या आपल्या काय करायचं आपलं घ्या दम से बाहेर. मग काय तर बाहेर आल्याच्या नंतर आपण आलो आता खानदानी रोडवर. तो एकदम खानदानी रोड आहे नुसता असा झोले आणती गाडी डायरेक्ट पाहिलं का. त्याच्यामुळे याला म्हणत्या खानदानी रोड. आपला जारको म्हणून मागून शेटाला टोचे मारत मागून बसल्या बघा माझ्या संग कोणीच नाही भावांनो एकटाच कायम वाजतात लावा. तर आता दम से जाऊ आपण. का तर आता जस्ट 12 वाजले. बाहेर निघता शिक्रापूर पास करू सर 1-1.5 वाजन. आराम से जाएंगे भैया कुछ टेंशन नाही. का तर पुण्यामध्ये बारीक गाड्यांची बोलबोल लय राहते नाही का त्या हिशोबाने. तर पाहू आता करू एवढा से पास करून घेऊ. कशी महिना रत्नाची खान बायपासला. तर नगर बायपास अहिला नगर परिषद. तर आपण आलेलो आहे आता. इथं पोलीस आहे आपण घेऊ काढून गाडी नाही का. आता 100 रुपयाला सोनं मागा दिलं की. तर भावांना आपण आता आहे सध्या राऊरीत. तर आपण रात्री राऊरीत आल्यानंतर नाही का घरी थांबलो. घरी थांबल्याच्या नंतर पुरा दिवसभर थोडं किरकोळ काम होतं नगरला गेलो. तर काम वगैरे करून आता आलेलो आहे. का तर दुपारी म्हणजे मी रात्री 3 वाजता आलतो. तर दुपारी काय ब्लॉक वगैरे शूट नाही केला म्हणून आता संध्याकाळी 7 वाजले. आता निघतो नाही नागपूरचं तुम्हाला माहिती आपण भरलेलं आहे. तर आपण आता निघणार आहे. तर आज टायर वगैरे पलटी मारायला लावून दिले ना आपण नगरला गेलतो. तर आता जस्ट गाडी पाशी आलेलो आहे. गाडी वगैरे आता नाही का डिझेल टाकले काच वगैरे पुसून घेऊ. आज भाई आपल्या संघ आहे आपला आता देवगड फाटा. आता देवगड फाटा आपण जस्ट पास केलेला आहे. तर आपला संतोष उंदरे एवढाला भरून ग्रामपूरवरून आपल्या महाग आहे. आपण थोडं पुढं आलो त्याच्या. आता थोडा ताळमेळ हुकला एवढ्या झपाट्यात आपण पुढं आलो. तर आता आपण नाही जाल मारायला थांबलो का तर चोरी येतोय. मग रात्रभर रनिंग काटावायची आपल्याला फक्त. तर बाकी काहीच विषय नाही. चला मग आता आपण आलोय आता दिगंबर हॉटेल पाशी. तर बघू शकता नाईटचा यू. तर पाहिलं की पलीकडे ट्रॅक्टरवालं कसं चाललंय. ट्रॅक्टरवाल्याला एवढं अक्कल पाहिजे राव. माग माणसं बसवली त्यांनी. त्याला म्हणजे टेलर वगैरे काही नाही फक्त त्यांनी ते थोडं हे केलेलं आहे त्याच्यावर माणूस बसवले. बाकी पाहू संत्या. तर संतोष उंदरे म्हणजे आपली 87-63 परत एकदा जोमात आपल्या संघ. तर आज आपली गाडी पाहिलं का कागद बिगत मारून पॅक आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे संतोष भाऊन आपल्याला दिलंय गुलाब. लहान मोठा ऑर्डर आला आय लव्ह यू करून. तर पाहिलं का गुलाब देऊन प्रेम स्वीकार केला भावाने. तर आता काय थोडं बरं का ऐकावं लागलं आपल्या पोरांचं म्हणजे मित्रांचं. हो बाकी काही नाही काय जरा मित्र प्रेम बाकी काहीच नाही. अरे पहिला गादा दाम राहिलाय. तर उंदरे तर त्यांनी लावलेले गाणे. आपण का गाणे बिन लावले आपला टीप बंद आहे.
आता इथं जस्ट जार वगैरे भरून घेतलाय, निघालोय दमादमाने. का तर आपली डिलिव्हरी पुढली ना सवनेर फाटा, त्याच्यामुळं काय आता जेवण बिवण काही नाही करतात, दमदमसे चलत राहायचं. आता संभाजीनगर मध्ये आज जरा लय लवकर आलोय, ट्रॉफिक लागलंय त्याच्यात, त्यामुळे आता चालले डिगे सांगते आई माग. माणसाला नाही राहत डोक्याचा भाग, कशी वाकडी तिकडी गाडी घालली ते नाही का, त्याच्यामुळं आपलं दमादमाने चालायचं. तर पाहिलं का इंडिकेटर इकडलं चाललंय तिकडं, काय चाललंय त्याचं काहीच कळत नाही. तर आपलं भाऊला शांत वाचलं काय नो भैयाला माहिती सांगा करम माना काय नो, काय मत आहे भैया, करमत नाही काय? त्याचा मोबाईल पडलाय बंद, त्याच्यामुळं नाही का त्याचं डोकं झालंय हँग. तिथं पुढं थांबलो का त्याचं तेवढं काम करून घेऊ, म्हणजे नाही का जो चार्जिंगचा पॉईंट आहे त्याच्यात काहीतरी गुंतलेलं आहे, म्हणजे काहीतरी माती बिती गेली असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं. आता इथं सोप्या भेटणार आहे, सोप्या बऱ्याच दिवसानंतर भेटू राहिला. का तर त्याचं कुठलं काय ॲक्सिडेंट झालं होतं, म्हणजे गाडीचं, त्याच्या गाडीला मागून येऊन नाही का हे ठोकलं होतं आणि गाडी पलटी झाली. तर भावाचं म्हणजे त्याला 1 दिवसातून आज फोन आलाय तर पुढे म्हणून म्हणलं हाय काम याच्यापाशी, म्हणलं बाबा पेट्रोल पंपापाशी. ते म्हणलं ये म्हणे आलो रोडला, म्हणलं ये आलो. काय तर आपण पण भेटायला गेलो जरा, त्याला लागलं गेलं तुला काही नाही, नशीब चांगलं त्याच्यामुळं नाही का भेटून घेऊ त्याला. तर हे पाहिलं का जुक सुद्धा ब्रेकर वगैरे मक्कार, तर त्याला घेऊ शिटी पास करून तो पंपावर. HP चा पंप हा सोपान लय दिलदार झालाय पाहिलं का, सगळ्यांना स्टिंग घेऊन आला येता येता. तुझ्या एकटा राहिलाय, याला हात करून सुद्धा थांबत नाही, हे कुठं चालत काय ना. हा तुला हात केला होता का नव्हता गेला, तुला हात केला होता का नव्हता गेला. हा तर हे रॉकेट इथं थांबवलंय, मक्कर दाम तिथं. तर हे पाहिलं का स्टिंग लवर, आणि ही बी स्टिंग लवर, ओनली स्टिंग लवर आहे. मी आपल्या बंधूची आयडी, ही आपली आयडी. हा काय आपलं, हा पण ना हा का आहे का नाही. नारळ पण फोडलेलं आहे, नारळ पण फोडलेलं आहे. कधी फोडलं? आता फोडलं. आता का चालू मी चालू मध्ये नाही फोडलं, बंपर फोडलं ते पण, टायर वगैरे चालू घेऊन फोडलं. तर हे आपलं 87 63 हे अपाय यो. तर चला घेऊ सोप्याची गाडी भेट, मग जाऊ लगेच निघू. सोप्याची गाडी भेट घेतली, मग आलो निघून तिथून आता पुढं. तर आता चालला डिगडी का तर आता उशीर झालेला आहे. आत्ता म्हणजे 11:30 वाजलेले आणि आज त्यांना जेवायचं आहे, भैयाला पण जेवायचं आहे. मी थांबन पण जेवणार नाही, माहिती का आपली म्हणजे जेवण तुम्हाला माहिती कॅपॅसिटी नसते. जेवलं नाही म्हणजे डिगी चालणार, सकाळी जो टाईम होईल तो टाईमपर्यंत जाईल, नाही तर परत काय विषय होतो, लेट होती गाडी सकाळच्याला. तर आपल्याला सावनेरला जायचं आहे कळमेश्वरच्या पुढं, पण आपल्या पहिल्या ठिकाणी जाऊन माल एक्सचेंज होणार आहे. हा खाली होईल, दुसरा टाकायचा, तो फक्त पुढं खाली होणार आहे. असं म्हणजे पोलीवर झालेली गाडी लावलेली आहे त्याच्यामुळं. तर बघूया. तर भावांनो हा नाही का चंद्र MIDCतला रोड आहे, टोल हुकवायसाठी. म्हणजे रिजेक्टाने लय गाड्यावाले जाते इकडून टोल वगैरे हुकायला लय भारी आहे. किती समजा आपल्या गाडीला 150 रुपये टोल आहे, किंवा हुकून जातो नाही का. तर हे पाहिलंय का यांना दम आजम काही नसतो, नुसतं दामटे ते वसाक पहिरी आहे तबाय. पाहिलं कसं आरडतो. तर चला आरडून द्या, तो म्हणतोय कसं आहे हत्यार असं तसं काय, तो बी आपलाच आहे, काही लोकांचा नाही, त्याच्यामुळं काही एवढं मानव नाही घ्यावा लागत. तर मग चला तुम्हाला दाखवतो हा रोड कुठं निघतो काय. आणि जरी
तुमची कोणती गाडी असून द्या, मी असं नाही म्हणतो मोठी असं तुमचं मग तुमची 6 टायर बसून 12 टायर 14 टायर असू, या रोडला काय होतं टोल होतो. आपल्या गाडीला 150 रुपये टोल आहे, तेवढे 150 रुपये आपले वाचते. आणि आपण येताना फास्ट मंडी म्हणलं पुन्हा सर्व निघून जातो. त्याच्या हिशोबाने जाताना आपण म्हणतो चला काय 150 रुपये वाचते. टाइमपासमध्ये आपण दमादमाने चालवतो ना, त्यामुळं. तर पाहू आता करमाडच्या अलीकडे निघणार हा रोड. म्हणजे असं नाही, करमाडच्या पुढं सुद्धा निघतो सरळ गेल्याच्या नंतर, पण आपण अलीकडे निघू का तर नाईटचा टाइम आहे त्याच्यामुळं. तर पाहू आता हे पाहिला का फुल धिंगाणा करू राहिला. तू किती तोंडला पोर रे जेवायला आहे का नाही. यांच्यामध्ये पोरगी आलेली आज जेवायला, तरी समोरची पोरगी तोंडला पोर राहिले नाही का. नात करते का मग काय तर जेवण केलं त्यांनी. मग आपण आलो पुढं ते बरोबर आहे टाइमपास. तर भैयाला उचललं मी, म्हटलं भैया तुम्ही या दमदमानी आम्ही जातो म्हणलं पुढं. तर आपल्याला काय टाइमपास करायचं आपल्याला लवकर जाणं हे का तर आपली सकाळी खाली होऊन भरायचं जर नाही झालं तर पाहू असं. त्याच्यामुळे आपण त्यांच्या म्हणजे टाइमपास नाही केला चालणार नाही का, टाइमपास राहतो. त्याचं काय आहे, तो आता जेवला बिवला त्याला तरी 50-100 किलोमीटर चलतो, मग झोपतो डायरेक्ट. त्याच्यामुळं नाही का आता सध्या आपल्या जवळ आले समृद्धीच्या समृद्धीला चढू बिडू. आता इथं चढायचे पॉईंटला चहा वगैरे घेतला मी. आपली रनिंग कंटिन्यू ठेवणार 50-60 चालायचं. तर आता कंप्लीट 12 वाजून 40 मिनिट झालेले. तर आपल्याला समृद्धीला चढायला आणि इकडं समृद्धीत चढवतो. आता इथून लेफ्ट मारून वर इथलं देव बाजीराव पालवे 67-77 ही आपली जान. आणि हो मी स्वतः. तर आपल्याला काय दिलंय माहिती तुम्हाला शेटला आपल्या. तर आपल्या शेटला आपल्याला यो मटेरियल माल दिलाय त्यांनी आपल्याला. तर चला मग जाऊ त्यांच्या माग. तर चला आपलं भाऊबांधाला टाटा बाय बाय करून टाकू. पाहिलं कसं चाललंय हत्यार 14 टायर टॉपचा हत्यार आहे त्यांचं. तर चला मग त्यांना करू आता टाटा बाय बाय. आपण जाऊ आता प्रकादर संत आपला 10 किलोमीटरचा पुरा गॅप पडलेला आहे. तर मग तिथं भेटेल तिथं काय होईल ते पाहू. समृद्धी महामार्ग आता आलेलो आहे आम्ही मालेगावच्या जवळ. तर संत्यालाच पुढे गेलेला आहे, आज काय धावला नाही मला. तर पलीकडं ओळखीचा आहे, एवढा पण नाही म्हणजे थोडाफार. मग काय तर भावांनो रात्रीचे 3 वाजले. 3 वाजता नाही का असं बोर झालो का तर मी जेवलेलो नव्हतो. मग काय आपलं तात्याने आपल्याला आता टरबूज दिले ते घेतलं. मग एक कापायला म्हणलं भोका काय तर मग भूक लागली म्हणलं टरबूज काप मस्तपैकी दमादमाने काय चालू आणि खाऊ पण. फक्त भूक लागली कसं तरी होत नाही का तुम्ही नाही का. मग टरबूज खाऊन थोडं तुम्हाला सांगतो गावला. तर रात्रीचे वाजले ते 5 सकाळचे 5 वाजले आता. तर आपण आता पंपावाडी टाकू का तर तुम्हाला माहिती आहे लागायला गेले आता झोप लागायला लागले म्हणलो काय नो रिक्स नो काही. डायरेक्ट पंप देखिंग्स पंपे दबाईंग्स आणि डायरेक्ट सोजाईंग्स म्हणजे आता झोपायचं. तर आपल्या समोर एक गाडी आपली तिने कुठं घातली ही दाबू का पुढं नाही ट्रक आहे ती. सकाळच्या वाजलेले आता 7:30. तर तुम्हाला तर माहिती मी पंपावर झोपलो होतो. 7:30 वाजले आता निघलो मी उठलो. आपल्याला परत उशीर होणार आहे त्याच्यामुळे दिवसांचा निघून आलो. आता उशीर नको व्हायला जायचं
सगळं चाललंय. बरं करलाय उठतो संध्यावर झोपला आता. त्याला आवाज आहे उठला का नाही उठला काही माहित नाही पण उठला चालता म्हणजे आलो बसलो खाली. 8:30 वाजता खाली समृद्धी सोडला. तर आता उतरायचं आपल्याला खाली पायद. आलो पाय ब्रेक मारायला काय पळणे का पहिलं गोडाऊन आहे त्यांचं इथं. तर त्या गोडाऊनवर मी आलेलो आहे आत्ता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातले 5 खाली उतरवायचे 5 दुसरे टाकायचे आणि 2 सावनेर फाटा आहे. सावनेरच्या अलीकडे जायचं खाली करायला आपल्याला. तर लेबर विबर सगळे इथून येणार आहे आणि खाली म्हणजे गाडी. तर पाहू आता यांचं किती टाइम लागतो काय मटेरियल गाडी टाकायला खाली करायला. मला तर आजूक सुद्धा झोपावर नाही लय व्याक्कर होते. माझ्या डोळे अख्खे सलू राहिले लाल झाले अख्खे मक्कर हाल झाली या चक्करला. पाहू आता नाही एकदा खाली करू इथं टाकू सावण्यावरला खाली करू. खाली केल्याच्या नंतर डायरेक्ट भाई हॉटेलवर जायचं डायरेक्ट लावून झोपून घ्यायचं उठायचंच नाही उद्या. हो आता तर भावांना तिथलं मटेरियल टाकून आलोय आपण. आता तर परत वरती चढ राहिलो जामठ्या आहे. जामठ्याला म्हणजे आपलं समृद्धीकडे चाललोय परत. म्हणजे कळमेश्वर फाटा आहे का तिकडे खाली करायचं आहे. कळमेश्वर फाट्याच्या पुढे कळमेश्वर पास केल्या गेले ते सावनेरच्या अलीगड आणि कळमेश्वरच्या पुढं खाली होऊन जाणार आपली गाडी. तर भावांना आपण आता कळमेश्वर वगैरे पास करून पुढे आलेलो आहे. आता आपल्याला राहिलंय फक्त 2 किलोमीटर आपण आता पोहोचणार आहे. तर आता जवळ आलेलो आहे. लय तर लय अजून 1.5 किलोमीटर जवळ चालायचं. हो माहिती का लय जवळ. सावनेर 12 किलोमीटर आहे. सावनेरच्या अलीकडे होतं ते होतं लोकेशनला खाली करायला. तर गाडी लावली खाली करायला. तर बघू शकता इथं सगळी मोठाली पोलीसवाली मोठाले ऑफिसर. तर इथं काही विषय माहीत नाही पण इकडं मोठा मंडप बांधलेला आहे. आणि दुसरा विषय म्हणजे इकडं मंदिर आहे देवाचं. म्हणजे इथं देवाचा काही कार्यक्रम असू शकतो त्याच्यामुळं नदीला थेंब पाणी नाही झालेली आपली खाली. तर मोकळ्या पटांगणात आपली गाडी आत्ता खाली झाली. ती उरलेली इकडे टाकले. तर आपण आता निघलो इथून जस्ट. आता वाजलेले 1:30. आता चला इथून जाऊ. तर आपली गाडी बसा का भावना इथून. तर बसन काय अडचण नाही. खाली गाडी आहे. तर आपली गाडी बसली. हे बघ कसं आहे वातावरण गरम मध्ये मोकळ. तर बाकी काय विषय भावना. तर आपला हा ब्लॉक एंड होणार आहे. तर गाडी बिडी सगळ्या खाली झालेली. आता आपण इथून जाणार आहे हॉटेल कप उतरला. तर आपल्याकडे किती गाड्या काय आहे सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये मी दाखवणार. तर इथून डायरेक्ट टाप जावं लागणार आहे. तर आपल्यासाठी जेवायला वगैरे थांबलेली भरल्या करणार ते थांबले तरी पण थांबले काय एखादा अर्धा थांबला असेल त्याच्यामुळं. तर चला मग या ब्लॉकला करू इथं DN. भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये. तर एन्जॉय करा आपला नेक्स्ट ब्लॉक एक्सप्रेस मंडी. तर चला मग काय तर कबूतरला